हाय. आज आहे ना माझ्या मुलाला गार्लिक ब्रेड खायचा होता. मग म्हटलं घरीच बनवूया. आट्यापासून तयार केला आहे, म्हणजे आपलं गव्हाचं पीठ याच्यापासूनच तयार केलं आहे. थोडा मैदा पण घेतला आहे मी, आणि आतमधलं सारण पण मी माझ्या मनानेच टाकलं आहे. खूप हेल्दी सारण टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडते का बघा, आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये कसं झालं आहे म्हणून. माझ्या मुलाला मला खूप आवडलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. मी अर्धी वाटी दही घेतलंय आणि तिच्यामध्ये मीठ, साखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एवढंच टाकलंय. अर्धा चमचा घेतलाय मी सर्व. याला छान मिक्स करून घ्यायचं. आता अर्धा मी मैदा टाकलाय, अर्धीच वाटी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलंय. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. पाणी लागत नाही आपल्याला, याच्यामध्येच होते. तुम्हाला पाणी म्हणजे तुम्हाला वाटत असेल थोडा पातळ हवंय तर दुधाचा वापर करा, पाणी नका टाकू. वरून तेल टाकायचं थोडं आणि 1 तासासाठी हिच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवायचा. आता इकडे आपण पॅनमध्ये तेल टाकलंय, गॅसवर पॅन ठेवलंय. त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत. छान तळून घ्यायच्या. कलर चेंज झाला की आपण त्याला काढून घेऊयात. बघा, आता काढून घेऊयात त्याला. मी एका प्लेटमध्ये बटर घेतलाय 2 चमचे. त्याच्यामध्येच हे लसूण टाकते. आता या लसूणला आपण ठेसून घेऊ असं म्हणून तरी चालेल. गरम आहे ना. आणि त्या दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला दिसत आहे मी कोथिंबीर घेतली आणि कांद्याची पात मला मिळाली म्हणून ती मस्त बारीक चिरून घेतली, आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची. इकडे लसूण पूर्ण बारीक झालाय बघा. आता हे सगळं आपल्याला बटरमध्ये टाकायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बटर नॉर्मलला यायला थोडा टाइम लागेल. बघा मिक्स झाल्यानंतर कसं दिसतंय. याला साईडला ठेवायचं आहे. उकळलेला 1 बटाटा घेतलाय, त्याला छानपैकी बारीक करून घ्यायचा. त्याच्यामध्ये मक्याचे दाणे आणि मटार हे मी ज्याच्यामध्ये आपण लसूण तळून घेतला ना त्याच्यामध्येच मी टाकून ठेवलं होतं, म्हणजे थोडं होऊन येईल म्हणून. आता मिरे पावडर आणि मीठ चवीनुसार. तुम्ही शिमला मिरची, गाजर असं पण टाकू शकता. आता चिली फ्लेक्स आणि ओरिगानो हे टाकलंय मी बटरच्या याच्यामध्ये. ते पण आपण मिक्स करून घेऊया. लसूण तळलेला हे सगळं सारण आपण तयार करून ठेवायचं. आता हे सर्व वस्तू बाजूला ठेवायची. एक बटर पेपर घ्यायचा आहे. जी कणिक मळून ठेवली त्याला 1 तास झाला आहे. बघा कसा फुललाय. आता त्याला सोडून त्या बटर पेपरवर असं दाब देऊन छानपैकी हे करून घ्यायचं.
जास्त दाबू नका, बटर पेपरला चिपकून जाईल सर्व. बटर आणि गार्लिक हे आपण जे तयार केलं होतं ते लावायचं आहे. आता चपातीच म्हणूयात, चपातीला लावून घेऊयात. आता मका आणि मटार आणि बटाटा हे टाकूया तिथे. एका साईडला ठेवायचा सर्व. बघा, आता चीज टाकायचं वरून. तुम्हाला हवं तेवढं टाका, मी एवढं टाकलंय. खाली पण टाकायचं होतं पण मी विसरून गेली. आता याला फोल्ड करून घ्यायचा. माझं हे छान चिपकलं, पण तुम्हाला पाणी लावायचं असेल तर कढईला पाणी लावू शकता. वरून पुन्हा मी हे सारण लावलंय बटरचा. चाकूच्या साह्याने आपल्याला थोडं थोडं कट करायचं आहे, म्हणजे पूर्ण आतमध्ये नाही घालायचं आहे. चाकू वरून वरून असं हे करायचं आहे. बघा, आता हे बेक करायला ठेवूयात ओव्हनमध्ये. त्याच्या पहिले मी बटर पेपर कापलाय एक्स्ट्राचा. वीस मिनिटं लागले जवळपास मला. बघा कसा झालाय, किती फुललं ना, पूर्ण फुलून गेलाय. आता याला कट करून घेते. याची टेस्ट ना खूपच छान लागते. करून बघा तुम्ही एकदा, तुम्हाला नक्की आवडेल. आपले गार्लिक ब्रेड तयार आहे ना. जसं केलं तसं संपलंय. तुम्हाला आवडेल का नक्की सांगा. झाला की आपला गार्लिक ब्रेड तयार. या खायला. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.